देवीदास भोवले कोणी ओळखत नाही असं आता कोणी महाराष्ट्रात राहिलं नाही आहे, काऊन का त्याची सध्याची रील आहे त्याच्यावर जे कॉन्ट्रोवर्सी वगैरे झाली आहे ते, तर त्याच्यानं पण विषय असा झाला का बा त्याच्या चुकीची जाणीव आहे पहिल्या दिवशीपासून. प्रशासनाने त्याला ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं समजून सांगितलं किंवा ज्या पद्धतीने हे केलं त्यांनी त्यांची जाणीव आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, पोलिसांसमोरही व्यक्त केली आहे. जे गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आहेत तेही मोठ्या मनाने त्यांनी स्वीकार केले आहे. पुढं अशी चुकी होणार नाही ही ते मान्य करतात आणि त्याचा ह्या गोष्टीचा जो आहे ना त्यांच्या फॅमिलीवर खूप चुकीचा परिणाम पडला आहे. आता आपण एक नेटकरी म्हणून किंवा हे म्हणून जसं आपण एखाद्याला मोठं करतो किंवा एखाद्याला फॉलो करतो त्याच्याकडून काही चुका होतात, तर पहिले आपण एक सामान्य माणूस म्हणून चेक करू शकतो का बा ते चूक खरोखर किती मोठी करण्याजोगती आहे का बा, किंवा त्या चुकीची जाणीव झाली का बा माणसाला. जर माणसाला चुकीची जाणीव असेल, कारण अत्यंत साधं व्यक्तिमत्व आहे, काही समजत नाही, शिक्षण कमी आहे, त्याच्यामुळे काय आहे की बा बाकीचे लोक करतात बा तर आपण असं करूया आणि त्याच्यावर लोकांना प्रेम दिलं त्यांना, त्याच्यामुळे काही जे आहेत त्या नियम गोष्टी माहीत नसते, अनावधानानं माहीत नसते. पण जर समजा चुकी झाल्यानंतर त्यानं आता ते 4 दिवसाहून कंटिन्यू लोकांना माफ्याच मागून राहिले. आता माणसानं एका चुकीची किती वेळा माफी मागितली पाहिजे? मी अधिक माफी मागतो. माफी मागू बा. माझ्या मित्रांना माझे चाहते खूप लोक आहे, मी त्यांना माफी मागतो. आता माझी इकडून चुकी झाली आहे तर याचं काही नाही, पण आता याच्यानंतर चुकी होणार नाही. बस जसे तुम्ही मला फॉलो करता तसेच मला फॉलो करत राहा, बस हेच माझी विनंती आहे. आता मोठ्या मनानं ह्या त्यांच्या झालेल्या चुका आपण पदरात घेऊ आणि जसं तुम्ही त्याला आधीपासून प्रेम देत होते तसं आता अजून जास्त प्रमाणात प्रेम द्या. तुम्हाला जर समजा असं वाटत असेल त्यांना काही सजेशन द्यायचं असेल, चांगलं सजेशन द्यायचं असेल तर कमेंट करावं लागेल तर बाबा तुम्ही असं करू शकता, ह्या व्हिडिओवर म्हणजे ह्या गाण्यांवर किंवा या टॉपिकवर तुम्ही करू शकता, चांगलं सुचवा. कारण त्याचं एज्युकेशनही कमी आहे आणि हातमजुरीवाले माणसं आहेत आमच्यासारखेच, आम्ही हातमजुरीवाले म्हणा. पण झालं गेलं, पार पाडलं, कारवाई झाली, त्यांना जे शिक्षा वगैरे जे कायद्यानुसार होईल तेही होणारच आहे. परंतु आता मला असं वाटतं की हा विषय असा लांबून काही फायदा नाही आहे, कोण का माणसानं असं काही खूप मोठा असा गंभीर गुन्हा केला असेल तर जसा सपोर्ट आधीपासून होता तसा आताही राहू द्या आणि असंच त्यांनाही प्रेम देत राहा आणि जे चांगले कलाकार आहेत त्यांनाही असंच प्रेम देत राहा. धन्यवाद.